नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव तालुका खंडाळा येथे उभारण्यात येणारे भव्य स्मारक समाजातील विषमता, रूढीवाद आणि अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा देणारे ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या स्मारकाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे स्मरण तर होईलच, त्याबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस कार्य घडेल असंही त्यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 143 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे तसेच महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्रामध्ये महिलांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनिष्ट रूढी, जातीवाद आणि विषमतेविरोधात संघर्ष करून समतेची चळवळ उभी केली. त्या काळात महिलांना शिक्षणाचा, संपत्तीचा अधिकार नसताना सावित्रीबाईंनी पहिली मुलींची शाळा सुरू करून समाजात क्रांती घडवली. शासन त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालत असून त्यामुळेच मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेत सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार डॉक्टर अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सरपंच स्वाती जमदाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.